ज्ञानेश्वरी प्रत्येक ओवीचा मराठीत अर्थ याचे सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तरी आपला एखादा अध्याय किंवा एखादा व्हिडिओ पाहायचा राहिला असल्यास आपण प्लेलिस्ट उघडून सर्व व्हिडिओज पाहू शकता. तसेच येणारे सर्व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करू शकता. ज्ञानेश्वरीचे सर्व व्हिडिओज आपण जास्तीत जास्त शेअर करावेत, जेणेकरून सर्व लोकांना ज्ञानेश्वरी श्रवणाचा आनंद घेता येईल. अध्याय 11 भाग 7. ओवी क्रमांक 401. मागा थोड्या बहुवा उपपत्ती येणे सांगितलिया विभूती तैसा नसे चिमा पुडती बैसलो पुसो म्हणून भोग्यते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धीही होणारा सारिखी ठाके माझ्या कपाळी पिटावे लोके ते लोटेल काह्या पूर्वी अमृतही हाता आले परी देव नसतीची उगले मग काळकूट उठविले शेवटी जैसे परी ते एक बगी थोडे केलिया प्रतिकारामा जीवडे आणि तिये अवसरीचे ते साकडे निस्तरविले शंभू आता हा जळता वारा के वेटोळे कोणा हे विषा भरले गगनगिळे महाकाळे सिखेळे आंगवत असे. वास्तविक यापूर्वी थोड्या बहुत युक्तीने देवाने आपल्या विभूती सांगितल्या, परंतु त्यावर समाधान न मानता हट्टाने विश्वरूप दाखवा म्हणून बसलो. तेव्हा भोग कधीही टळत नाही आणि भविष्यात जे घडणार आहे त्याला अनुसरूनच बुद्धी होते हेच खरे. लोकांनी त्यांच्या सर्व नाशाचा दोष मला द्यावा असे माझ्या प्रारब्धात असेल तर तसेच घडणार. प्राचीन काळी समुद्रमंथन करून देवांच्या हाती अमृत आले. यावर संतोष न मानता देव समुद्रमंथन करीतच राहिले. शेवटी त्यांच्या हाती काळकूट विष आले, परंतु तेही एक प्रकारे अल्प प्रमाणात होते, कारण त्याचे निराकरण करणे शक्य असल्याने त्यावेळेचे संकट भगवान शंकरांनी निवारण केले. पण हा विश्वरूपाचा जळता वारा कोण आवरील? हे विश्वरूप म्हणजे विषाने भरलेल्या आकाशासारखे दुर्घट, त्याला कोण बरे गिळील? महाकाळाबरोबर झुंज खेळण्याचे सामर्थ्य कोणात आहे? ऐसा अर्जुन दुःखे शिनतू शोचित असे जीवांतू परी न देखे तो प्रस्तुतू अभिप्राओ देवाचा जे मी मारिता हे कौरव मरते ऐसेनी वेटाळीला होता मोहे बहुते तो फेडावया लागी अनंते हे दाखविले निज अरे कोणी कोणाते न मारी एत मीच हो सर्व संहारी हे विश्वरूप व्याजे हरी प्रगटित असे परी वायाची व्याकुलता ते न चोजवेची पंडुसुता मग आहा कंपू नवता वाढवीत असे. याप्रमाणे अर्जुन दुःखाने कष्टी होऊन मनामध्ये शोक करीत होता, परंतु विश्वरूप त्याला दाखविण्यामागे देवांचे काय मनोगत आहे हे तो समजू शकत नव्हता. कारण मी अर्जुन मारणारा आणि कौरव माझ्या हातून मरणारे या जबरदस्त मोहाने तो व्यापून गेला होता. ती भ्रांती नष्ट होण्यासाठी देवांनी त्याला हे विश्वरूपी आपले विशेष स्वरूप दाखविले. अर्जुना, वास्तविक कोणी कोणाला मारित नाही. या ठिकाणी सर्वांचा संहार करणारा मीच आहे. हाच अभिप्राय विश्वरूपाच्या निमित्ताने श्रीकृष्णांनी उघड करून दाखविला. परंतु आपले दुःख व्यर्थ आहे हे अर्जुनाला न कळल्यामुळे तो विनाकारणच व्याकुळ होऊन निष्कारण घाबरून गेला. ते त म्हणे पाहा हो एके वेळे सासिक वचेसी दोन्ही दळे वदनी गेली आभाळे गगनी का जैसी की महाकल्पांच्या शेवटी जय कृतांतु कोपला होय सृष्टी तै 21वी स्वर्गा मिठी पाताळा सकट दे नातरी उदासीने दैवे संचकांची वैभवे
जेथीची तेथ स्वभावे विलया जाती. तैसी साचली सैन्य एक वाटे, इये मुखी जाहली प्रविष्टे. परी एकही तोंडोनी न सुटे, कैसे कर्म देखा. अशोकाचे अंग बसे, चघळिले कऱ्हेनी जैसे. लोक वक्त्रा माझी तैसे वाया गेले. परी सिसाळे मुकुटेसी, पडिली दाढांचे सांडसी. पीठ होत कैसी दिसता हाती. ते पाहून अर्जुन म्हणाला, अहो हे पहा, ज्याप्रमाणे तलवार आणि चिलखत यासह दोन्हीकडील सैन्ये एकाच वेळेला तोंडात गेली आहेत, किंवा विश्वाच्या महाप्रलय काळी सर्वविनाशक महाकालाचा सृष्टीवर कोप होतो, त्यावेळी पाताळासह 21 स्वर्गांनाही तो ग्रासून टाकतो. अथवा दैव प्रतिकूल झाले म्हणजे कृपणाने पै पै साठवून जमविलेले धनसंपत्तीचे साठे जेथल्या तेथे नाश पावतात. याप्रमाणे शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेली ही सैन्ये एकदम या मुखात शिरतात. पण दैवगती कशी विलक्षण आहे पहा, यातून एकही बाहेर येत नाही. उंटाने अशोक झाडाचे ढगळे चघळावेत, त्याप्रमाणे हे लोक तोंडामध्ये वाया गेले आहेत. परंतु मुकुट घातलेली मस्तके दाढाच्या चिमट्यात पडलेली कशी पीठ होताना दिसत आहेत. ये रत्ने दातांची सवडी, कूट लागले जिभेचे बुडी. काही काही आगरडी दंष्टांची माखली. होका जे विश्वरूपे काळे, ग्रासली लोकांची शरीरे बळे. परी जीवदेहीची सिसाळे आवश्यकी राखिली. तैसी शरीरा माझी चोखडी, होती उत्तमांगे इये फुडी. म्हणोनी महाकाळाची या तोंडी, परी उरली शेखी. मग म्हणे हे काही, जन्मलया आन मोहरची नाही. जग आपैसेची वदन डोही संचरत आहे. या आघवयाची सृष्टी, लागलिया आहाती वदनांच्या वाटी. आणि हा जेथीचिया तेथ मिठी, तेथसे उगला. त्या मुकुटांवरील रत्ने दातांच्या फटीत अडकून पडली आहेत. कित्येक रत्नांचे झालेले पीठ जिभेच्या बुडास लागले असून काही दाढांचे अग्रभागही त्या पिठाने माखून गेले आहेत. हे पाहून असे वाटते की विश्वरूप काळाने लोकांची शरीरे बळेच ग्रासली, तरी जीवांच्या देहाचे उत्तम भाग, जी लोकांची मस्तके, ती मात्र रक्षण केली. त्याप्रमाणे मस्तके सर्व शरीरांमध्ये उत्तम भाग होती, म्हणून ती महाकाळाच्या मुखात जरी गेली तरी तेथे नाश पावली नाही. मग अर्जुन पुन्हा म्हणतो, हे काय, जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही. सर्व जग आपोआप विश्वरूपाच्या मुखरूपी डोहात जात आहे. या सर्व सृष्ट्या आपोआप मुखाच्या वाटेस लागले असून हा विश्वरूप परमात्मा स्वस्थ राहून सर्व जगाला सहजपणे गिळून टाकत आहे. ब्रह्मादिक समस्त उंचा मुखान माझी धावत. येर सामान्य हे भरत ऐलीच वदनी. आणि काही भूत जात, ते उपजलेची ठाई ग्रासित. परी वाचिया मुखा निभ्रांत, न सुटेची काही. जैसे महानदीचे ओघ, वहिले ठाकिती समुद्राचे आंग. तैसे आघवांची कडुनी जग प्रवेशत मुखी. आयुष्य पंथे प्राणीगणी, करोणी अहोरात्रांची सोवाणी. वेगे वक्त्रा मिळणी, साधिजत आहाती. ब्रह्मदेव आदी करून सर्वजण उंच असलेल्या मुखामध्ये वेगाने जात आहेत आणि बाकीचे साधारण प्रतीचे लोक अलीकडच्या लहान तोंडात पडत आहेत. इतर प्राणी मात्र उत्पन्न झालेल्या ठिकाणीच विश्वरूपाचे मुख त्यांना गिळून टाकीत आहे. या विश्वरूपाच्या अधाशी मुखातून खरोखर काहीच सुटत नाही. ज्याप्रमाणे मोठ्या नद्यांचे अनेक प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रास येऊन मिळतात, त्याप्रमाणे सर्व बाजूंनी हे जग त्यांच्या मुखात शिरत आहे. आयुष्याच्या मार्गाने
रात्रंदिवसाच्या पायऱ्या करून सर्व प्रकारच्या प्राण्यांचे समुदाय त्वरेने मुखात प्रवेश करण्याचे योग साधित आहे. जळतया गिरीचिया गवखा, माझी घापती पतंगाचिया झाका, तैसे समग्र लोक देखा ये वदनी पडत, परी जेतुले येथ प्रवेशले, ते तेतलिया लोहे पाणीची पा गिळिले, वहीवटीही पुसले नामरूपतयांचे, आणि येतुलाही आरोगण, करिता भुके नाही उणेपण, कैसे दीपण असाधारण उदयले यया. पेट घेतलेल्या डोंगरांच्या दरीमध्ये ज्याप्रमाणे पतंगाचे समुदाय उड्या घालतात, त्याप्रमाणे पहा हे सर्व लोक या तोंडांमध्ये जाऊन पडत आहेत. परंतु तापलेले लोखंड पाण्याला शोषून घेते. त्याप्रमाणे ज्या ज्या प्राण्यांनी तुमच्या मुखात प्रवेश केला, त्यांचे नामरूप वहीवाटीतून पूर्णपणे पुसले गेले आहे. आणि अशा प्रकारे सर्व विश्वाला स्वाहा करून तुझी भूक कमी होत नाही. आपला जठराग्नी इतका कसा बरे प्रखर झाला? जैसा रोगिया ज्वराहुनी उठिला, का भणगा दुष्काळू पाहला, तैसा जिव्हांचा लळलळाटू देखिला आवाळुवे साठिता, तैसे आहारेचे न नावे काही, तोंडापासूनी उरलेची नाही, कैसी समसमित नवाई भुकेलेपणाची, काय सागराचा गोटू भरावा, की पर्वताचा घासू करावा, ब्रह्मकटा हो घालावा आसकाची दाढे, दिशा सगळियाची गिळावया, चांदिनिया चाटूनी घ्यावया, ऐसे वर्तता आहे साविया लोलुप्य बा तुझे. जसा एखादा रोगी तापातून बरा व्हावा किंवा भिकाऱ्याला दुष्काळातून सुकाळ झाला म्हणजे किती खाऊ असे होते, त्याप्रमाणे सर्व जगाला स्वाहा करून तू जिभल्या आणि ओठ चाटीत आहेस. याप्रमाणे खाण्याचे जेवढे म्हणून पदार्थ आहे, त्यापैकी एकही पदार्थ शिल्लक राहिला नाही. ही तुझ्या भुकेच्या तीव्रतेची नवलाई आहे. सर्व समुद्र एका घोटात पिऊन टाकू, किंवा पर्वताला एका घासात संपवू, किंवा हे संपूर्ण विश्व दाढेखाली घालावे की काय, सगळ्या दिशाच लिहून टाकाव्यात, किंवा चांदण्यात चाटून पुसून घ्याव्यात, अशी तुला देवा स्वाभाविक लालसा झालेली दिसते. जैसा भोगी कामू वाढे, का इंधने आगीसी हाका कचडे, तैसी खात खाताची तोंडे खा खाते ठेली, कैसे एकची केवडे पसरले, त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकले, जैसे का कविट घातले वडवानळी, ऐसी अपारे वदने, आता येतुली कैची त्रिभुवने, का आहारू न मिळता येणे माने वाढविली असय्या, अगाहा लोकू बापुडा, जाहला वदन ज्वाळा वरपडा, जैसी वनवेयाची वेढा सापडती मृगे. विषयाचा भोग घ्यावा तसा तसा विषय विकार अधिक वाढतो, किंवा लाकडे अग्नीत घालावीत तसतसे अग्नी जास्त भडकतो. त्याप्रमाणे त्रैलोक्य खाऊनही तुझी खाखा वाढत आहे. अहो, एकच तोंड केवढे पसरले आहेस. तोंडातील जिभेवर टेकलेले त्रिभुवन म्हणजे वडवाणाला टाकलेले जणू कवठच भासत आहे. अशी या विश्वरूपाची अगणित मुखे आहेत. आता एवढ्या मुखांना पुरतील इतकी त्रिभुवने कोठून आणावीत? त्यांना खायला मिळत नसताना ती कशाला वाढविलीस? वनव्याच्या वेढ्यात जनावरे सापडावीत, त्याप्रमाणे हे बिचारे जग तुझ्या तोंडातून निघणाऱ्या ज्वाळांच्या तडाख्यात सापडले आहे. आता तैसे विश्वासिया जाहले, देव नवे हे कर्म आले, की जग जळचरा पांगिले काळ जाळे, आता ये अंगप्रभेचिये वागुरे, कोणीकडुनी इगिजेल चराचरे, वक्त्रे नवती जोहरे ओडवली जगा, आगी आपुलेनी दाहकपणे, कैसेनी पोळीजे ते नेने, परिजया लागे तया प्राणे सुटिका नाही, माझेनी तिखटपणे, कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे,
का आपुलिया मारा नेने विष जैसे. आता हा संकटातून तारणारा देव नाही, तर सर्वांचे अनिष्ट कर्मच विश्वरूपाने अवतरले आहे. किंवा जगतरूप जलचरांना पकडून त्याचा घात करण्यासाठी काळाने हे जाळे पसरले आहे. आता या विश्वरूपाच्या अंगभूत तेजाच्या जाळ्यातून स्थावर जंगमापैकी कोणालाच कोणत्या बाजूने निसटून जाता येईल का? विश्वरूपाची धगधगती तोंडे म्हणजे जगाला पेटलेली लाक्षागृहे प्राप्त झाली आहेत. आपल्या प्रखर उष्णतेचा दाह कसा असतो हे आगीला कळत नाही. तथापि ज्याला हा दाह सोसावा लागतो त्याचे प्राण त्यामध्ये वाचत नाही. किंवा आपल्या अंगीच्या तीक्ष्ण धारेने दुसऱ्याचा घात कसा होतो हे हत्यार जाणत नाही. अथवा आपण किती प्राणघातक आहोत हे विशास माहीतही नसते. तैसी तुझ काही आपुलिया उग्रपणाची सेची नाही. परी ऐलीकडे मुखी खाई ही सरली जगासी. अगा आत्मा तू एकू सकळ विश्वव्यापकू. तरी का आम्हा अंतकू ओढवलासी. तरी मिया सांडिली जीविताची चाड आणि तुवाही न धरावी भीड. मणी आहे ते उघड बोल पासुखे. किती वाढवीसी या उग्र रूपा. अंगीचे भगवंतपण आठवी बापा. नाही तरी कृपा मज पुरती पाही. याप्रमाणे हे प्रभो, तुला आपल्या उग्र रूपाची बिलकुल कल्पना नाही, पण अलीकडच्या एका तोंडामुळे सर्व जगाचा नाश होत आहे. देवा, तू जर सर्व व्यापक केवळ आत्मस्वरूप आहेस, तर आम्हाला काळाप्रमाणे प्राणघातक का झालास? आता अशी वेळ आली आहे म्हणून मीही जीवाची आशा सोडली आहे. आणि तूही आता संकोच न धरता जे मनात असेल ते बोलून टाक पाहू. या भयानक रूपाची उग्रता तू किती वाढवीत आहेस? देवा, आपल्या जगत पालन व्रताची आठवण कर. आणि तसे करण्याचे तुझ्या मनात नसेल तर माझ्यावर तरी कृपा कर. तरी एक वेळ वेदवेद्या त्रिभुवनीचिया आद्या. विनवनी विश्ववंद्या आईके माझी. ऐसे बोलोनी विरे चरण नमस्कारिले शिरे. मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारिजो. मिया होवावया समाधान पुसिले विश्वरूप ध्यान. आणि एके काळे त्रिभुवन गिळितुची उठिलासी. तरी तू कोण का येतुली ये भ्यासुरे मुखे का मेळविली. आगवाची करी पारिजली शस्त्रे काया. की जवतव रागीटपणे वाढोणी गगना आणि तो सिवणे. का डोळे करुणी भिंगुळवाने भेडसाविता हासी. येत कृतांतेसी देवा कासया किजतसे हेवा. आपुला तुवा सांगावा अभिप्राय मज. या बोला म्हणे अनंतू मी कोण हे आहासी पुसतू. आणि काही सया लागी असे वाढतू उग्रतेसी. तर हे वेदांनीच जाणण्यास समर्थ त्रिभुवनाचे मूळ बीज असणाऱ्या आणि विश्ववंद्य प्रभू, एक वेळ माझी विनंती ऐका. याप्रमाणे त्या शूर अर्जुनाने बोलून प्रभूच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि म्हणाला, हे जगत प्रभो, आता आपण ऐकावे तर माझे समाधान व्हावे म्हणून मला विश्वदर्शन घडवा असे म्हटले, तर तू एकदम त्रैलोक्याचा संहारच करीत सुटलास. तेव्हा तू आहेस तरी कोण? आणि इतकीही भयंकर तोंडे कशाकरिता तयार केलीस? या सर्वच हातात शस्त्रे कशाकरिता धारण केलीस? जेव्हा प्रभू तुझा क्रोध अधिक वाढतो तेव्हा तो गगनालाही ठेंगणा म्हणण्याची वेळ येते. तू डोळे भयंकर वटारून आम्हाला कशाकरता भीती दाखवित आहेस? देवा, येथे प्रत्यक्ष यमाची चढाओढ का करता? यातील तुमचा अभिप्राय काय आहे तो तरी आपण मला सांगावा. हे अर्जुनाचे भाषण ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, मी कोण आहे आणि एवढ्या उग्रतेने कशाकरता वाढत आहे हेच तू विचारित आहेस ना?
येथपर्यंत 450 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 11वा आणि भाग 8वा यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.